आगामी महाराष्ट्राला घडवण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले असे अनेक लोकांची विचारधारा या महाराष्ट्राला जोडलेली आहे. या महाराष्ट्राने असे अनेक महापुरुष घडवले. त्याच महाराष्ट्रात अहिल्यानगरमध्ये मडी या गावातून जिथं कानिफनाथ मंदिरात, जे कानिफनाथ मंदिर हिंदू मुस्लिम एकीचं प्रतीक आहे, हे ह्याच मंदिरात तिथल्या गावातील सरपंचांनी एक ठराव मंजूर केला. त्या ठरावामध्ये मुस्लिम समाजाला पूर्णपणे बंदी घालावी आणि त्या समाजाला कोणत्याही प्रकारची इथं दुकानं वगैरे लावू देणार नाही आपण, अशा प्रकारचा असंवैधानिक ठराव तिथले सरपंच संजय मरकड यांनी मंजूर केलाय. आणि तिथल्या स्थानिक गावकऱ्यांशी माहिती घेतली असता त्या गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की ठराव ज्या वेळेस घेण्यात आला होता त्या ठरावाकरता आलेले तिथले ग्रामस्थ व ग्राम सदस्य यांना असं सांगण्यात आलं होतं की व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे अमित शाह यांच्या हस्ते घरकुल योजनेचं पहिला इन्स्टॉलमेंटचा काहीतरी तो कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये लोक आली होती. लोक गेल्यानंतर हे ठराव घेण्यात आला आणि हे ठराव गावकऱ्यांना मंजूर नाहीयेत. या ठरावामागे षडयंत्र काय आहे, असे कोणतं लोक अशा महाराष्ट्राला तोडायचं काम करायला लागलेत किंवा देशाला आपल्या तोडायचं काम करतात ते, हे आपल्यासाठी समजणं लय गरजेचं आहे. कारण काय की गेल्या 10-12 वर्षापासून आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात नव्हे तर देशात एक गंगा जमुनी तहजीब म्हणून याची ओळख आहे. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत आपण सर्व हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हे एकमेकाच्या सुखा दुःखात सहभागी होतो. एकमेकांच्या जे काही अडीअडचणी असतात त्याला आपण समोर जातोय. आणि देवस्थान जिथं लोकांची श्रद्धा जुडलेली असते, ते मंदिराची यात्रा असो किंवा कोणत्याही दर्ग्याचा उरूस असो, असं कोणताही असंवैधानिक ठराव ग्रामपंचायतनी मंजूर करणं हे निंदनीय आहे, हे असंविधानिक आहे. या गावाला, देशाला, राज्याला, जिल्ह्याला तोडण्यासारखंच आहे. त्यातूनच तिथले स्थानिक आमदार जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत, संग्राम जगताप, त्यांनी या ठरावाचा स्वागत केलेलं आहे आणि त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. आपल्या पक्षाला आपण एक सेक्युलर पार्टी म्हणून एक ओळख अजितदादांनी निर्माण केलेली आहे. त्यातून जर आपण अशा विचारांना जर खतपाणी टाकत असाल तर हे विचार करायची गरज आहे की आपण आपल्या देशाला कुठं नेत आहोत. याच माध्यमातून तिथले स्थानिक लोकांनी BDO यांना तक्रार केली. ग्रामस्थांनी त्यांनी एक समिती नेमलेली आहे आणि काही लोक ह्याला कोर्टात पण चॅलेंज केलेलं आहे. कोर्टातून पण त्यांना अपेक्षा आहे की तिथून आपल्याला न्याय भेटेल. पण मित्रांनो, ही परिस्थिती यायची वेळ का झाली? अशी परिस्थिती कुणामुळे आणली? आपल्या महाराष्ट्रात जे काही राजकारण चाललंय, पोलराईज करणे, आणि दिवसेंदिवशी आपण जे बघतोय की दररोज कोण ना कोण उठतो आणि मुस्लिमांबद्दल बोलतोय, कधी ख्रिश्चनांबद्दल बोलेल, कधी कुणाबद्दल बोलेल. आम्हाला एक सांगा, आपल्याला जर लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेलं आहे तर आपण लोकांचे प्रश्न मांडा. धर्म जपणं हे त्यांचं वैयक्तिक प्रश्न आहे. कोणतं धर्म जपायचा, काय करायचा, कसं करायचा. पण आजचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते कुठंतरी लोकांमध्ये द्वेष निर्माण करणे, लोकांमध्ये भांडणं लावणे. कारण की ज्याप्रमाणे सरपंचांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं, त्यांनी संदर्भ दिला नितेश राणे यांचा, त्यांनी संदर्भ दिला योगी यांचा, ज्यांनी महाकुंभमध्ये मुस्लिमांसाठी त्यांनी जे बंदी घातली होती त्यांचा संदर्भ दिला. म्हणजेच कुठंतरी असं वाटतंय की आपण अशा लोकांचा विचार घेतोय, आपण अशा महापुरुषांचा विचार घेत नाही ज्यांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली होती. आपण अशा लोकांची प्रेरणा घेत नाही ज्यांनी शिक्षण
घडवलं, शिक्षणामध्ये क्रांती घडवली, ज्यांनी सावित्रीबाई फुले ज्यांनी महिलांसाठी शिक्षण दिलं पाहिजे, महिलांना शिक्षण हा त्यांचा हक्क आहे त्यासाठी लढा दिला, अशांचा आपण प्रेरणा घेत नाहीये. आपण अशा राज्यकर्त्यांचा ऐकतोय आणि असे राज्यकर्ते जे सांगतोय ते आपण करतोय. हे कुठंतरी चुकीचं आपल्या महाराष्ट्रात घडतोय. असं हे घडलं नाही पाहिजे. तिथले स्थानिक लोकांना कोणतीही याची माहिती नव्हती. ग्रामस्थ असो किंवा ग्रामपंचायतचे सदस्य असतील, त्यांना कोणतीही माहिती न देता हे ठराव घेण्यात आलं. तिथल्या स्थानिक लोकांचा असा आरोप आहे. तर मी या व्हिडिओ मार्फत राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करेल की अशा लोकांना आपण खतपाणी टाकू नका. जे असंविधानिक आहे ते असंविधानिक आहे. कोणताही समाजाचा व्यक्ती असा जर ठराव घेत असेल, तो देशाविरुद्ध, तो राज्याच्या विरुद्ध, गावाच्या विरुद्ध, ते आपल्या देशहितात नसलेला असा ठराव असेल. आपण अशा ठरावाला कोणत्याही प्रकारची मंजुरी दिली नाही पाहिजे आणि अशा लोकांवर कायदेशीररित्या जे काही कारवाई करता येईल ते केली पाहिजे, जेणेकरून भविष्य काळात पुढल्या यात्रेत किंवा उर्सामध्ये अशा कोणत्याही प्रकारचे ग्रामपंचायत किंवा सरपंच असं कोणतंही ठराव नाही घेतलं पाहिजे. हेच इथं सांगू इच्छितो. मी शहाबुद्दीन शेख लोकशाही युवा फाउंडेशनचा अध्यक्ष. मी या निमित्ताने आपल्याला एक जनजागृती करायचा प्रयत्न करतोय. माझा व्हिडिओ कसा वाटला हे आपण आपल्या कमेंट्स मधून सांगू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.